Dear student, learn chapter number 2, Plants Structure and Function. विद्यार्थी मित्रांनो, आज विज्ञानच्या दुसऱ्या घटकाविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. दुसऱ्या घटकाचं नाव आहे वनस्पती रचना आणि कार्य. प्लांट्स म्हणजे वनस्पती, स्ट्रक्चर म्हणजे रचना, अँड फंक्शन म्हणजे कार्य. विद्यार्थी मित्रांनो, थोडे आठवा. व्हॉट हेल्प्स us to easily identify the plants around us. आपल्या परिसरामधील ज्या वनस्पती आहेत त्या आपण कशामुळे सहज ओळख. तर त्या वनस्पती ह्या आपण कशावरून ओळखतो, तर फूल, फळ, पान या अवयवांवरून आपण परिसरातील वनस्पती सहज ओळखतो. विद्यार्थी मित्रांनो, विच आर द व्हॅरियस पार्ट ऑफ प्लांट्स. वनस्पतीच्या अवयव कोणत्या? डिअर स्टुडंट, व्हॅरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स नाव इन टोटल 5. The root, stem, leaves, flowers, fruit, etc. या वनस्पतीच्या 5 अवयव आहेत: मूळ, खोड, पान, फूल, फळ. Of different plants are different. We can identify plants with the help of these different characteristics. Let us now acquaint ourselves with these plant organ in greater details. आता या वनस्पतीच्या अवयवांविषयी आपण माहिती आणि त्यांची ओळख करून घेऊया. फर्स्ट पार्ट ऑफ प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीचा पहिला भाग म्हणजे पहिला अवयव कोणता आहे, तर तो रूट आहे. रूट म्हणजे काय? रूट याचा अर्थ मूळ. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ट्राय धिस. हे करून पहा तुम्ही. कीप अ moistened ball of crumpled paper in a conical flask. Place some soaked mothbean gram seeds in the flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seeds into or. विद्यार्थी मित्रांनो, काचेच्या चंचू पात्रात वर्तमानपत्राचा बोळा ठेवा. पाणी शिंपडून तो बोळा ओला करा. काच आणि कागद यांच्यामध्ये भिजवलेले हरभरे किंवा मटकीचे दाणे ठेवा आणि 2-3 दिवसानंतर त्या बियांमध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करा. काय बदल होतात विद्यार्थी मित्रांनो? खाली पहा. द पार्ट दॅट ग्रो फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल, अँड द पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉइल इज कॉल्ड द प्ल्युमन. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या, inside the seed towards the soil, he is called the radical. म्हणजे जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या बियामधील जो भाग आहे तो जमिनीच्या दिशेने एक जो वाढत चाललेला आहे. यात आकृतीमध्ये दाखवलेले पहा विद्यार्थी मित्रांनो. फॉर्मेशन ऑफ रूट 2.1.
बघा रॅडिकल दाखवलेले, जमिनीच्या आत वाढणारा, इनसाइड द सीड अँड अबाव द सॉइल, वर, जमिनीच्या वर वाढणारा. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्ल्युमुल, प्ल्युमुल हा जमिनीच्या वर वाढणारा आहे आणि रॅडिकल हा जमिनीच्या आत वाढणारा आहे. लक्षात घ्या, हा जो आहे बियाच्या याच्यामधून. आता प्ल्युमुल म्हणजे काय, अंकुर, आणि रॅडिकल म्हणजे आदिमूळ. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रो into the ground. The root is thick near the ground and gradually tapers to a pointed end. This part of the plant growing below the soil for support is called root. विद्यार्थी मित्रांनो, आधी मुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीलगतचा जो भाग आहे तो जाडसर असतो. तो पुढे निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवास मूळ म्हणतात. रूट्स of some plants produce secondary root that grow obliquely and spread far and wide in the soil. Root supports the plant. These types of root is called a tap root. विद्यार्थी मित्रांनो, जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती जमिनीत तिरपी जातात. बघा तुम्हाला खाली त्या ठिकाणी दाखवलेले पहा. जमिनीत ते तिरपी जातात आणि दूरवर पसरतात. त्यामुळे झाडाला आधार मिळतो. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात. टॅपरूट म्हणजे सोटमूळ. रूट, आता या ठिकाणी 2.2 हे चित्र पहा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. टॅपरूट, सेकंडरी रूट कुठं दाखवलेले विद्यार्थी मित्रांनो पहा. प्रायमरी रूट पहा, रूट हेअर पहा, रूट टिप पहा, रूट कॅप पहा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रूट bear hair like process near the root tips. These are the root hairs. विद्यार्थी मित्रांनो, मुळाच्या भागावर जे केसासारखे धागे दिसतात त्याला मूळकेश किंवा मूळरोम म्हणतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये रूट हेअर म्हणतो. लक्षात घ्या. द रूट टिप इज डेलिकेटेड. रूट टिप इज डेलिकेटेड. मुळाच्या टोकाचा भाग हा नाजूक असतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रूट टिप इज डेलिकेटेड म्हणजे डेलिकेटेड म्हणजे नाजूक. दिस इज द रिझन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. द टिप is covered by cap-like structure called the root cap. बघा विद्यार्थी मित्रांनो, तो जो नाजूक भाग आहे त्या नाजूक भागाला कसल्याही प्रकारची इजा पोहोचू नये म्हणून एकदम खालच्या भागी बघा तुम्ही रूट कॅप म्हणून दाखवलेले बाण, तो टोपीसारखा दिसतो. त्या नाजूक भागाला इजा पोहोचू नये म्हणून त्याच्यावर टोपीसारखा भाग असतो, त्याला रूट कॅप असे म्हणतात. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम
इंजुरी, म्हणजे त्याची त्या ठिकाणी रक्षण केला जातो, संरक्षण होतो त्या रूट कॅपमुळे. टेक अ ग्लास जार and fill 3/4 of it with water. Place an onion on the mouth of the jar in such a way that its roots are towards the water. Observe the growth of the root 8 days. काचेच्या भरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2.3 हा फायबर्स रूट दाखवलेले. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय केलेले त्या चित्रामध्ये काय दिसते आपल्याला? 2 काचेच्या भरण्या आहेत. काचेच्या भरणीत पाणी घेऊन त्यांच्या तोंडावर कांदा ठेवलेले. त्याची मुळे पाण्याच्या दिशेने राहतील असं ठेवलेले. पहा, 8 दिवसानंतर वाढणाऱ्या मुळांचं निरीक्षण करायचं आहे. लक्षात घ्या, पहिल्या याच्यामध्ये आपण भरणीत कांदा ठेवलेला आहे, त्याच्यानंतर 8 दिवसानंतर पहा दुसऱ्या भरणीमध्ये आपल्याला त्या भरणीचं 8 दिवसानंतर जर पाहिलं तर पाण्याच्या दिशेने त्या कांद्याचे त्या ठिकाणी मुळे वाढताना आपल्याला दिसतो. म्हणजे thread like or fibers like roots arising from the stem are called fibrous roots. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? फायब्रस रूट्स म्हणजे तंतुमय मुळे म्हणतात. These are 2 main types of roots, tap roots and fibrous roots. विद्यार्थी मित्रांनो, मुळाचे मुख्य 2 प्रकार पडतात, सोटमूळ आणि तंतुमय मूळ. टॅप रूट्स म्हणजे सोटमूळ, फायब्रस रूट म्हणजे तंतुमय मूळ. Dicotyledonous plants have tap roots. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते. डायकॉटलँड म्हणजे द्विदल. या द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ आढळते. While monocotyledonous plants have fibrous roots. पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे आढळतात. So the seeds of plants like mustard, sorghum, jawar, maize, pea, coriander, etc. in an earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plants grow 15 to 20 centimeter height, uproot them carefully while the soil is moist and put them gently in a large conical flask containing water. The soil will get washed off without any harm to the roots. Observe the roots careful to see which plant have tap roots and which ones have fibrous roots. Plants like maize, sugarcane, sorghum have 2 types of roots. Dear students, मका, ऊस, ज्वारी जमिनीत वाढणारी मुळे, जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी मुळे अशा 2 प्रकारच्या असतात.
Some roots are underground, whereas some grow from the stem just above the soil. The latter are called adventitious roots, आगंतुक मुळे असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. The normal function like absorption of water and minerals, anchoring and supporting the plant's root perform some other functions too. Roots show some modification to perform these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilt roots, runners, breathing roots, etc. Now, dear students, look at the diagrams 2.5 water level. Take some water in a small glass jar. Put a planetlet in it in such a way that its roots are deep in the water. Make the water level on the jar and add 5 ml of oil to the water. Record the water level on the next day. Discuss your observation in the class. काचेच्या एका लहान भरणीत पाणी भरून घ्या. त्यात एक रोपटे ठेवा. रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील अशी ठेवा. पाण्याच्या पातळीची खूण करा. आता त्यावर 5 मिली तेल टाका. दुसऱ्या दिवशी पाण्याची पातळीची नोंद करा. विद्यार्थी मित्रांनो, यूज युअर ब्रेन पॉवर. डिअर स्टुडंट्स, डोके चालवा. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ प्लांट्स लाईक टॅमरिन, बनियान and mango had fibrous roots? चिंच, आंबा या वनस्पतीची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, टॅमरिन, बनियान, मँगो या वनस्पतीची मुळे जर तंतुमय राहिली असती तर काय झालं असतं? फायबरस रूट राहिला असतं तर ती वनस्पती कोसळून पडली असती. विद्यार्थी मित्रांनो, या वनस्पतींची मुळे कशी असतात? सोटमूळ असतात. त्या जमिनीत तिरपी आणि खोलवर जातात, त्यामुळे त्या वनस्पतीला सपोर्ट मिळतो. व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप इज इंजर्ड? मुळाच्या टोकाला इजा झाली तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? इंजर्ड झाली तर रूट टिप, तर त्या मुळाची वाढ होणार नाही. डज नॉट ग्रो इट्स रूट, त्याची वाढ थांबून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, विच टाइप्स ऑफ रूट्स डू द फेनिग्रीक, स्पिंच अँड ओनियन प्लांट्स हॅव? मेथी, पालक, कांदा या वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारची असतात? या वनस्पतींची मुळे विद्यार्थी मित्रांनो फायब्रस रूट्स असतात, म्हणजे तंतुमय मुळे असतात. डू यू नो? तुम्हाला माहित आहे का विद्यार्थी मित्रांनो, रूट्स emerging from the trunk and branches of a banyan tree grow towards the soil. These roots are called prop roots. विद्यार्थी मित्रांनो, वडाच्या खोडावर
फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात आणि ती जमिनीत जाऊन त्या वनस्पतीला आधार देतात. त्यांना पारंब्या म्हणतात, प्रूफ रूट्स. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दीज प्रूफ रूट्स? त्या पारंब्या कशासाठी उपयोगी येतात? तर त्या वनस्पतीला सपोर्ट देण्यासाठी. इन द बिगिनिंग द बनियन ट्री हॅज व्हेरी फ्यू प्रूफ रूट्स. कालांतराने या पारंब्याची संख्या वाढत जाऊन त्यांचे एक प्रकारचे जंगल तयार होते बा. बट लेटर ऑन their number increasing so much that it appears like a small forest. In Kolkata, dear students, in Kolkata, a 150 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. पहा विद्यार्थी मित्रांनो, 250 वर्षाचा वडाचं झाड आजही कोलकात्यामध्ये इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये आहे. 250 वर्षाचा आहे, पहा लक्षात घ्या. आणि त्यांनी फार मोठा एरिया त्या ठिकाणी तो पसरलेला आहे. इट इज सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ क्रॉप रूट्स. म्हणजे त्या वनस्पतीला हजारो पारंब्या आहेत. इट इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहुड्स. म्हणजे तुमच्या परिसरामध्ये अशा खूप वर्षापूर्वीचा जर वृक्ष असेल तर त्याची माहिती तुम्ही